हा चला, आमचं पण खूप मोठं काम झालं. हा पैसे जरा जास्ती खर्च झाले. मला म्हणायचे की थोडे, खूप नाही 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 नाही, मग लाखो नाही, थोडं कमी, खूपच कमी. हे दोन 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 गड्डी. मग बोला आता. शांबाबू, हेडक्वार्टरहून भाऊसाहेबांची फाईल आली? नाही, कदाचित रेकॉर्ड कीपरकडे गेली असणारी फाईल. अहो, ते नवीन कामासाठी सगळ्या जुन्या फाईल एकत्र होते ना. अच्छा अच्छा, एक काम करा, रेकॉर्ड्समध्ये जाऊन चेक करा. साहेब, रेकॉर्ड कीपर तर मेडिकल लीव्हवर आहे ना. ओ गॉड, माहित नाही हा कोण नवा डॉक्टर आलाय, या लोकांना मेडिकल सर्टिफिकेट देत असतो. ठीक आहे. हे बघा, तुम्ही घाबरू नका. मी रेकॉर्ड कीपरकडून चावी मागवून स्वतः चेक करेन. ओके? आता तुमच्या ऑफिसच्या चक्रा कापत किती दिवस झाले तुम्हाला माहिती नाही? चित्तरंजन प्रकाश किती अपसेट आहेत. हा, मग त्यांना सांगा ना, कोणा मोठ्या आणि उच्च पदस्थ माणसाला बाटलीत उतरवा, तरच काम होऊ शकतं. ही मी एक आतली गोष्ट सांगतोय तुम्हाला. फायलींचं काय आहे, बनतात, बिघडतात. हं? हो तर. आणि आता तर असं वाटतंय की फाईल्स गायब पण होत आहेत. फाईल कशी गायब होईल? एक काम करा, एक वेळा पुन्हा तुम्ही कमिशनर साहेबांना भेटा. फाईल तिथेच कुठेतरी असेल. हां, हे परमेश्वरा, कसला जमाना आलाय. साला आणि बहिणीचा नवरा दोघे एकमेकांच्या जीवावर उठलेत. आता काय झालंय मोठे बाबू, ह्याच्यापेक्षाही वाईट वेळ येणार आहे. तसं तुम्ही म्हटला होतात, ठाकूर रणवीर सिंगने दिलेल्या टेंडरचं आकलन तुम्ही करणार आहात. त्याचं काय झालं? फाईल मिळाली तर आपल्याला समजेल. एक काम करा, तुम्ही अगदी निर्धास्त होऊन इथून जा. माहिती काढण्याचा काही ना काही बंदोबस्त आम्ही जरूर करू. ओके? अरे ठाकूर साहेब, अरे ठाकूर साहेब, तुम्ही इथे बसलाय? उठा उठा, आम्हाला लाडू वाडू खायला घाला आणि जरा पार्टी होऊन जाऊन दे. आणि ती फिशवाली दारूची बॉटल उघडा, विलायती. तू तुझी हे टाय टाय बंद कर आणि सरळ सरळ सांग, कुठला तुक्का मारून आलायस? तुक्का नाही, तीर म्हणा, तो पण खोलवर घुसलेला. काही बोलशील की नाही? अरे तुम्ही बसा तर, या. अशी खबर घेऊन आलोय की तुमची तब्येत पण मस्त होऊन जाईल. बसा. दृश्य जे आहे ना, बघण्यासारखं होतं ठाकूर साहेब. कसा तो जनरल मॅनेजर एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये, एका टेबलावरनं दुसऱ्या टेबलावर नुसता पळत सुटला होता. तेच फाईलच्या चक्करमध्ये. पण फाईल त्याला कुठून मिळणार? कारण फाईल तर आपण रफू चक्कर केली होती ना. हे सगळं कोणी सांगितलं तुला? हे घ्या. अरे सगळी रामायण तुम्हाला सांगितली आणि तुम्ही मला विचारताय की सीता मैयाला कोण उचलून घेऊन गेलं होतं? अरे ठाकूर साहेब, तुमचा हा सेवक तिकडे उपस्थित होता, त्याच पीए जवळ, आणि ज्याचं रेशन पाणी तुमच्याकडून जातं. जेव्हा त्या पीएने त्या जनरल मॅनेजरला सांगितलं की फाईल सब डिव्हिजन मध्ये आली आहे, तेव्हा तुमचा हा नोकर सब डिव्हिजन मध्ये आधीच पोहोचला होता आणि तिथल्या बाबूला पटवून पटवून त्याचा खिसा गरम करून एका कोपऱ्यात दबकून बसलो होतो तमाशा बघायला. अरे बाबा, त्या मोठ्या बाबूने त्या जनरल मॅनेजरला अशा ठुमक्याचा तमाशा दाखवला. मजा आली. छोट्या छोट्या गोष्टींना चढवून सांगण्याची तुझी सवय कधी जाणार? काय बोलताय ठाकूर साहेब? इतक्या मोठ्या ऑफिसमधून एवढी जाड फाईल काढणं काय सोपी गोष्ट आहे का? ठीक आहे, पुढचं ऐकव, त्यानंतर काय झालं? अरे होणार काय होतं, तो जनरल मॅनेजर आपलं तोंड घेऊन निघून गेला असेल कमिशनरकडे. अजून काय? ती फाईल आत्ता कुठे आहे? त्या ऑफिसमध्येच आहे. म्हणजे की त्या ऑफिसमध्ये असलेल्या तहखान्यात. चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपलं काम संपेस्तोवर चित्तरंजन प्रकाश फक्त फाईलच शोधत बसेल.
हा चला, आमचं पण खूप मोठं काम झालं. हा पैसे जरा जास्ती खर्च झाले. मला म्हणायचं की थोडे, खूप नाही 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 नाही, मग लाखो नाही, थोडं कमी, खूपच कमी. हे दोन गड्डी. काय माहिती हे पेट्रोलची किंमत का वाढवत असतात ठाकूर साहेब, आणि पेट्रोलच्या बरोबर दुसऱ्या गोष्टींच्या किमती पण का वाढतात? नाही नाही बघा, हे बोलून मी माझी किंमत नाही वाढवणार आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही तर खूपच मोठ्या व्यक्ती आहात. तुमचे खूप सारे बिझनेसेस आहे आणि तुमचे खूप सारे शौक देखील आहेत. सगळ्याची काळजी तर ह्या हरप्रसादलाच तर घ्यावी लागते. तू तर नाही बदलणार. शाबाश, आता वजन पूर्ण झालं. रुपये कसे पण मिळो ठाकूर साहेब, चांगलेच वाटतात. अरे हे ह्या गृहस्थांचं ऑफिस आहे का नाट्यगृह? सांगा कुठल्या नाटकाची प्रॅक्टिस चालली आहे? नमस्कार साहेब. नमस्कार. ते काय आहे की आमच्या राजा ठाकूरच्या तोंडातून हिरे मोठी टपकत होते, ते फक्त आम्ही वेचत होतो. आम्ही वेचलेत. मी येतो राजा साहेब. जय जय. हे राणू, हे कोणत्या प्रकारचे नमुने तुझ्याकडे आहेत रे? आपण ज्या कारोबारमध्ये आहोत ना, त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या माणसांना पाळावं लागतं. आणि हा माणूस तुझ्या व्यवसायातलं कुठल्या प्रकारचं कामकाज बघतो? प्रत्येक गोष्टीच्या तळापर्यंत नसतं जायचं. ये बस. आणि हे सांग की आज अचानक आमच्या ऑफिसमध्ये कसा आला सा? अरे माझा प्रोग्राम अचानक बदलला तर वाटलं तुला येऊन ते सांगावं. म्हणजे काय, कुठला प्रोग्राम? मुंबईला जायचा प्रोग्राम. मला उद्या सकाळीच सिंगापूरला जायला लागेल. तिथे खूप मोठा ऑक्शन होतोय, तिथे जाणं मला अत्यावश्यक आहे. पण मी परत येताना मुंबईला डायरेक्ट नाही येणार, कलकत्त्याला जाईन मुलीसाठी आणि तिला भेटून परत येईन. येताना काही दिवसांसाठी तिला मुंबईला घेऊन येईन. तू तिला तयार ठेव. हा, याबाबत तू तुझ्या वहिनीबरोबर बोललायस की नाही? कुठच्या बाबतीत? हेच की तू बेबीला तुझ्यासोबत मुंबईला घेऊन जाणार आहेस. हां, मी तुला सांगितलं नाही. फक्त एवढंच सांगायचं बाकी आहे की सिंगापूरहून परत येताना मी तिला घेऊन येईन. इज दॅट ओके विथ यू? अरे अशा कशा गोष्टी करतोस तू? ऑफकोर्स यार, इट इज ओके विथ मी. अरे यार, इतक्या मोठ्या दुनियेमध्ये तू माझा खरा चांगला मित्र आहेस. मी माझे डोळे बंद करून माझा जीव देखील तुला देऊ शकतो. हा, थँक्यू. चल मी निघतो. यार परेश, संध्याकाळी तू घरी जरा लवकर या. खूप रंगेल संध्याकाळ जर बसतील जिगरी दोन. राणू, मी तर नक्की येईनच, पण तू तुझी काळजी घे. म्हणजे मध्यरात्रीनंतर घरी जो येतोस. ठीक आहे बाबा, मी आज संध्याकाळी घरी लवकर येईन. ठीक आहे. अच्छा, बाय.